जनसंवाद न्यूज, सत्य आणि विश्वासाची बातमी। अंबरनाथमध्ये पोलिसांनी एका बनावट कॉल सेंटरचा पर्दाफाश केलाय। या कॉल सेंटरमधून सॉफ्टवेअर विकण्याच्या नावाखाली अमेरिकन नागरिकांना गंडा घातला जात होता। यातून आतापर्यंत हजारो अमेरिकन नागरिकांकडून कोट्यवधी रुपये लुबाडण्यात आल्याची शक्यता आहे। रुद्रटेक IT सर्व्हिस असं या बनावट कॉल सेंटरचं नाव आहे। अंबरनाथ पश्चिमेच्या ग्लोब बिझनेस सेंटरमध्ये 3ऱ्या माळ्यावर हे कॉल सेंटर सुरू होतं। या कॉल सेंटरमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना दिवसाला अमेरिकन नागरिकांना लुटण्याचं टार्गेट ठरवून दिलं जात होतं। त्यानुसार हे कर्मचारी अमेरिकन नागरिकांना कॉल करून वेबसाईट डेव्हलपमेंट आणि सॉफ्टवेअर विकण्याच्या नावाखाली संपर्क साधायचे आणि त्यांच्याकडून $100 ते $200 ॲडव्हान्स मागवायचे। हे पैसे ते बिटकॉइन अकाउंटमध्ये जमा करायचे। तसंच एकदा पैसे आले की त्या अमेरिकन नागरिकाला ब्लॉक केलं जायचं। याबाबतची माहिती मिळताच अंबरनाथ पश्चिम पोलिसांनी मंगळवारी रात्री 8 वाजताच्या सुमारास या कॉल सेंटरवर धाड टाकली। ही कारवाई बुधवारी सकाळी 7 वाजेपर्यंत सकाळपर्यंत सुरू होती। या कारवाईत पोलिसांनी कॉल सेंटरमधले लॅपटॉप, कॉम्प्युटर, मोबाईल फोन्स जप्त केले आहेत। तसंच अमेरिकन नागरिकांना गंडा घालणारा कॉल सेंटरचा मालक कमलेश सचवानी याच्यासह एकूण 5 जणांना बेड्या ठोकल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक शब्बीर सय्यद यांनी दिली आहे। दिनांक 24/2/26 रोजी माननीय ACP श्री शैलेश काळे सरांना त्यांच्या बातमीदाराकडून माहिती मिळाली की ग्लोब बिझनेस पार्क या ठिकाणी रुद्रा IT सर्व्हिस सेंटर येथे कॉम्प्युटर व मोबाईल सॉफ्टवेअरमधून इंटरनेटचा अवैध कॉल सेंटर चालू आहे। त्या ठिकाणी मी छापा टाकला। त्यावेळेस आम्हाला त्या ठिकाणी दिसून आलं की काही इसम त्या ठिकाणी जो प्रोप्रायटर आहे कमलेश सचवानी हा त्यांच्या हाताखालील अधीनस्थ लोकांकडून काम करून घेऊन बनावट कॉल सेंटर चालू करत असल्याचे उघडकीस आले। त्यांच्याकडे असलेल्या मोबाईलद्वारे आणि कॉम्प्युटरद्वारे अमेरिकन नागरिकांशी संपर्क साधून त्यांनी जे एक सॉफ्टवेअर डेव्हलप केलेलं आहे, तुम्हाला सॉफ्टवेअर घ्यायचं आहे का, त्यासाठी तुम्हाला ॲडव्हान्स पैसे द्यावे लागतील असे अमेरिकन नागरिकांना पटवून त्यांच्याकडे ॲडव्हान्स स्वरूपात पैसे घेऊन त्यांचा नंबर ब्लॉक करत असल्याचे निष्पन्न झालेले आहे। त्यामुळे त्यांच्यावर आता गुन्हा दाखल करण्याची प्रोसेस चालू आहे। जवळपास 5 लोकांना आम्ही ताब्यात घेतलेला आहे। त्यांच्याकडे केलेल्या तपासामध्ये जवळपास ते रँडमली 100-200 कॉल करायचे। त्यानंतर एखादा दुसरा त्यांना अमेरिकन नागरिक त्यांच्या जाळ्यात ओढला जायचा। तर अंदाजे आपल्याला रक्कम सांगता येणार नाही, तपासांती रक्कम निष्पन्न होईल। त्यांचा ॲक्टिव्ह रोल दिसून आलेला आहे। त्यामुळे 5 आरोपींना आम्ही ताब्यात घेतलेला आहे। उर्वरित जे इसम आहे त्यांना ताब्यात घेतलेले त्यांच्याकडे सखोल तपास करून त्याचा सहभाग निष्पन्न झाल्यास त्यांना देखील अटक करण्याची तरतूद ठेवलेली आहे। जनसंवाद न्यूज, सत्य आणि विश्वासाची बातमी। आजच सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करा आणि पहा ताज्या घडामोडींचा अचूक अंदाज आपल्या मोबाईलवर।